ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। काढले का रे पुरे लाकडं? बस हे 2-3च राहिले आहे, हे काढतोन झाले मग. लवकर आहे म्हटलं. हे गाडी खाली झाली का तुमची? आपल्याला डीजे सांगायला जाणं आहे. सगळे जण डीजे बुक करून टाका. मग आपण का होम थिएटर वाजवसान का घरचा? पहिले सगळे जण जे माय आता पैसे गेले फॉरेस्ट ऑफिसरले, ते पैसे वापस द्या. त्याच्यानंतर काय आहे ते डीजे गिजे पाहू मग. मग पाहायचं काम गिम नाहीये. जमत नाही. लवकर ट्रॅक्टर ठेवा आणि चला. फालतू टाइमपास काही पाहिजे नाही. नाहीतर मग ट्रॅक्टरवर चला सगळे जण बुकिंग करायला. मग सगळे इकडे लागल्यावर काय काय करणार आहे माणूस? एकच दिवस येते म्हटलं नाचाचा. मी ते रंगपंचमी खेळत नाही. मी येतही नाही डीजे सांगायला आणि पैसे देत नाही. होळी आहे, पूजा करून घ्या रात्री आणि बस झालं. पहिले इकडे ऐका म्हटलं काय म्हणून राहिले हे म्हणून राहिले का मी रंगपंचमी खेळत बी नाही, डीजेत पैसे देत बी नाही, डीजे सांगायला येत बी नाही म्हणते. काय आता तात्या तुम्ही खेळा का नका खेळू. तुम्ही पैसे देऊन द्या डीजे आणाले. जे आहे करीची पार्टी ते बी लागन तुमच्या इकडून. पाहिजे म्हणजे पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. काही आहे नाही करीची पार्टी. पहिले हे जे पैसे गेले फॉरेस्ट ऑफिसरले, याचे पहिले मला तुम्ही सगळे जण वर्गणी करून द्या. मग त्याच्यातले पैसे देईन मी तुम्हाला डीजे साठी. करीची पार्टी माझ्या इकडून मी देत नाही. तुमच्या इकडून होते ते करून घ्या. करून नाही देसान तुम्ही करीची पार्टी? देसान काऊन नाही ते सांगा पहिले. तुम्ही सरपंच बनले तेव्हापासून पार्टी दिली का तुम्ही कोणती? प्रगट दिनाच्या दिवशी काय खाल्लं मग तुम्ही? पूर्ण गावाला पार्टी दिली. तेच पार्टी होती प्रगट दिनाच्या दिवसची. त्या दिवशी कोणाला वर्गणी मागितली? स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले एवढे मोठे. आणि मग कसा म्हणून तू? मग का आम्ही म्हटलं का तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे टाका? पार्टी काय येले म्हणसान का तुम्ही? पार्टी येले म्हणत नाही. पहिले सांगतो करीचा जो पुरा खर्च आहे तो तुमच्या इकडे राहील. डीजे पासून तर रंगापासून तर खाण्यापिण्यापासून सगळं सगळं. पहिले तुम्ही जे आता जे पैसे गेले ते पैसे जमा करा आणि मला द्या. मग मी डीजे साठी त्याच्यात मी थोडीफार वर्गणी देईन. डीजे पूर्ण माईकडून नाही राहील. फालतू काय झालं पाहिजे नाही तात्या. पहिले सांगू राहिलो तुम्ही सरपंच आहे. सरपंचाच्या इकडेच राहत असते हा पुरा खर्च. फालतू नाटकबाजा काही करू नका. काही नाटकबाजा आहे नाही. लवकर हटा समोरून. पहिले सगळे मिळून मला ते 25,000 पैसे वापस द्या आणि त्याच्यातले जे सगळ्याच्या अंगावर येन त्याच्यातून मी तुम्हाला डीजे साठी वर्गणी देईन. बस. अहो देवानंद भाऊ आता तुम्हीच पा. सारखेच म्हणून राहिले का करीची पार्टी माझ्याकडे आहे नाही म्हणून. दिल्ली असती त्यानं, पण कसं आहे का आता त्याला 25,000 रुपये चुना लागला ना म्हणून होय. नाही तर त्यानं पुरा खर्च उचलला असा असं मला वाटते. नाही हो नामदेवरा, घेतला नसता का म्हटलं पुरा खर्च त्यानं? अरे सप्पाच नाही म्हणे ते. करीचा खर्च माहिती आहे नाही म्हणे. सगळ्याला पहिलेच पार्टी देऊन दिली आहे म्हणे प्रगट दिनाच्या दिवशी. आता मागं काही लागू नका म्हणे. आणि तणक्यानं चालले गेले होते ते रात्री. मग आता एक काम करा लागल. सगळे जण आता वर्गणी जमा करू. आणि काय सांगायचं आहे, कलर आणायचे आहे, काय करायचं आहे ते त्याच्यातून करून घेऊ वर्गणीच्या पैशातून. हा आता तसंच करावं लागेल. मग काय आता इलाज आहे का त्याला? वर्गणी करून घेऊ आणि तात्याला मागू वर्गणी. तसं तर सगळं त्याच्या जिकून पाहिजे होतं, कारण सरपंच आहे ते गावचे. मग त्याच्या इकूनच पाहिजे होता हा खर्च पुरा. एक काम करा, सारखं जे बी येते आता हे 25,000 रुपये गेले ना तात्याच्या खिशातून. फॉरेस्ट ऑफिसरवाल्यांना पकडलं तर सगळ्याच्या हिशात 2500 रुपये येऊ राहिले. 10 जण आहेत तर 2500 रुपये तात्याला देऊन द्या आणि सगळ्याचा सगळा खर्च म्हणा तात्याला तुम्ही करा. म्हणजे कसं त्याच्या मनाले समाधानी होऊन जाते का आपल्याला बाई यायनं पैसे दिले आणि तेच पैसे त्याला नाही देत तर हा पुराच्या पुरा खर्च त्याला करायला लावू आपण. काय म्हणता तुम्ही सांगा. त्याला पैसे दिल्यापेक्षा तर मग आपल्यालाच पैसे जमा करायला पुरते इकडे. आणि जे बी खर्च होत असेल होळीसाठी तो लावून द्यायला पुरते. आपण सगळे मिळूनही त्याला पैसे दिले तर काय गॅरंटी आहे का ते देन म्हणून त्याच्या इकडून आपल्याला करीची पार्टी देन आणि डीजे सांगन म्हणून? काय गॅरंटी कोण आहे? कोण घेते गॅरंटी? मी घेतो गॅरंटी, मी घेतो. तुम्ही सगळे मिळून आपण त्याला पैसे देऊन देऊ आणि त्याला मी म्हणतो का तुम्ही सरपंच पदी निवडून आले तेव्हापासून काही पार्टी दिली नाही तर करीची पार्टी तुम्हीच द्या आणि हा जो खर्च आहे रंगपंचमीचा तो तुम्हीच उचला. मी म्हणतो ना असं आणि पाटील म्हणते. बस पहिले त्याच्या सोबत तुम्ही आम्हाला बोलून द्या डायरेक्ट आमोरासमोर. त्याच्यानंतरच आम्ही त्याची गॅरंटी घेतो आणि त्याचे जे बी पैसे येन ते सगळे मिळून गोळा करून त्याला देतो. हे जे यायले 25,000 रुपये गेले ना याचे फॉरेस्ट ऑफिसरनं पकडलं तर आम्ही सगळे जण ते पैसे द्यायला तयार आहे. पण तुम्ही आम्हाला समोरासमोर बोलून द्या. या लवकर बोला ते काय आहे तर सगळ्या इकडे मग डीजे लागून जाईल गावातनी. मग आपल्यासाठी डीजेच नाही राहील चांगला वाला. मग काय करसा? मोहन तुला काय नाचाचीच पडली काय? जेव्हा पाहिजे तेव्हा नाचायलाच पाहिजे तुले. थांब ना जरासा. चला ना तर चला माझ्यासोबत चला तुम्ही. आता तुमच्या देखताचीच गोष्ट आहे ना पाटील. 25,000 रुपये मी दंड भरला. सगळ्याचा विचार करून भरला ना. नाही तर तुमचा ट्रॅक्टर टाली आणि आपण सगळे जण जायलाच असतो. मग इकडे सण आहे होळीचा आणि आपण जायला चांगलं वाटलं असतं का ते? केसा लावून घेणं, केसा लागले असते सगळ्यावर म्हणून मी 25,000 रुपये तवाच्या तवा दिले. मग आता सगळ्याचं काम नाही आहे काय? माणुसकीनं पैसे वापस द्या म्हणून सगळ्याच्या हिश्श्यात 2500 रुपये येते. त्याच्यात माझ्या बिस्सा पाठवलं मी देतो तुम्हाला 2500 रुपये. माझे टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी तुम्हाला घरून 2500 रुपये आणून देतो. अरे तुमच्याबद्दल बोलूनच नाही राहिलो मी पाटील. जो देते मी त्याच्याबद्दल बोलूनच नाही राहिलो. पण मोहन, सोन्या, चेत्या, सल्ल्या, शाहरुख नामदेवराव, दिलीप भाऊ हे पैसे देतच नाही ना.
हे पैसे देतच नाही. आणि हे म्हणून राहिले का तुम्ही सरपंच पदापासून निवडून आले तेव्हापासून पार्टी नाही दिली. मी कशी काय देणार आहे पार्टी? आता मला 25,000चा गच्चू लागून गेला ताजा ताजा. हे घेणं नाही देणं नाही फुकटचंच कंदील लावून घेणं झालं नाही. इकडेच वावरात गेलो असतो आपली बैलबंडी घेऊन आणि वावरातच वाळलेले झाडं पडलेले होते ते घेऊन येत होतो. नाही ट्रॅक्टर टाली काढा एवढूशा इंधनात काय होते. त्या 2 पोट्ट्याचं काम होईना हे. हां गेलो आणि 25,000 रुपयाला गच्चू लागून गेला आणि पैसे द्यायचं नाव नाही आधी. सगळे जण देऊन द्या, पण ते 3-4 तुम्हाला नाव सांगितले ते देत नाही. ते तसेच तर खर्च नाही करत, तर ते का देणार आहे? म्हणून तर माझी इच्छा नाही करत. म्हणूनच माझी इच्छा नाही करत का याच्यावर खर्च करायची. त्या नामदेव रावले पेन्शन आहे म्हटलं तरी म्हटलं ते कधीच खर्च नाही करत. तात्या घरी आहे का हो तात्या? अरे या ना देवानंद भाऊ, या घरात या. बाहेरून का आवाज देऊ राहिले? अरे बाहेर म्हटलं काम आहे थोडंसं, लय जण आहे म्हणून म्हटलं बाहेरच या तुम्ही. बरं बरं येऊ राहिलो. तुमच्या सगळ्याले मी पहिले सांगू राहिलो, जेव्हा मला माझे पुरे 25,000 वापस भेटन तेव्हाच मी तुम्हाला त्याच्यातली वर्गणी देईन. आणि तुम्हाला काय सांगायचं काय नाही ते सांगत बसा. मी रंगपंचमी खेळत बी नाही काही नाही, बस होळीले पूजा करा ना बस. हे सगळे जण तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. द्या आणा बरं पटकन पैसे, पैशात आलं काम आहे मला. आणा पटापटा. पण गोष्ट अशी आहे, पहिले ऐकून घ्या तुम्ही. पण तुम्हाला तुमच्या इकडून काय म्हणून राहिलो पहिले ऐकून घ्या बरोबर. तुम्हाला तुमच्या इकडून रंगपंचमीच्या दिवसचा खर्च आणि तो डीजे सांगणं आणि करीच्या दिवसचा खर्च हा तुम्हाला घ्या लागेल म्हणते. तर आम्ही तुमचे जे हे 25,000 पैसे आहे ते तुम्हाला देतो. म्हणजे तुम्ही माझ्यावर काय उपकार करू राहिले काय? 25,000 रुपये म्हटलं ते सगळ्याला सोडवासाठी गेले, सगळ्यावर केसाने लागले पाहिजे म्हणून गेले ते. नाही तर जैलात टाकतो म्हणजे ना. हा केसा लागत होत्या ना. मला नका सांगू ते, मला ते पैसे लागन. आणि काय आहे हे मी देणार नाहीये तुम्हाला. जे वर्गणी आहे ते देतो मी फक्त डीजे साठी. बाकीचा मला सांगू नका खर्च, आपापला पाच बसा. तात्या तुम्ही सरपंच आहे आणि सरपंच पदाले हे शोभत नाही. हा गावाचा एक विकासच आहे. तुम्ही जे आम्हाला पार्टी देऊ राहिले आणि करीची पार्टी देऊ राहिले, रंगपंचमीचा जो खर्च करू राहिले ते पुऱ्या गावासाठी करणार आहे तुम्ही, आमच्यासाठी नाही करणार आहे. 3-4साठी विचार करता. मी म्हटलं सरपंच पदीच निवडून आलेला आहे, पंतप्रधान पदी नाही निवडून आलो आहे. खर्च करायला लावू राहिले तुम्ही. हर वेळेस पाहिलं का तुम्ही खर्च करा, सरपंच आहे तुम्ही खर्च करा, सरपंच आहे. हे तुम्ही सरपंच पदी निवडून याच्या पहिले समजायला पाहिजे होतं. हे तुम्ही 4-5 जणांसाठी खर्च नाही करू राहिले, पुऱ्या गावासाठी खर्च करू राहिले. तात्या 2 मिनिटं इकडे या, 2 मिनिटं फक्त. जे फॉरेस्ट ऑफिसर वाल्यासोबत तुम्ही 25,000ची तोडी केली ते तुम्हाला माहित आहे का? हे पैसे कोणी देवाला आहे नाही, तुम्हाला देणार आहे काय तुम्ही सांगा. नाही पैसे तर देतच नाही हे. आता झालं तुम्हाला हे माहित आहे ना. पण हे काय म्हणते, आम्ही द्यायला तयार आहे, पण आमची एक अट अशी आहे का तुम्ही हा पुरा खर्च उचलून घ्या तुमच्या इकडे, म्हणजे तुम्ही त्याच्यातून खर्च करा. झालं हे तर मानता ना तुम्ही? अरे हो देवानंद भाऊ, पण मी खर्च काऊन करू? पार्टी जे आहे पार्टी म्हणून मी पुऱ्या गावालाच पार्टी देऊन दिली प्रगट दिनाच्या दिवशी गजानन महाराजच्या. तुम्हाला माहिती आहे 1 रुपया कोणाला मागितला नाही, पण झाली ना. आता डबल पार्टी कायची मागू राहिले तुम्ही? अरे त्याला पार्टी नाही म्हणत ना, पार्टी त्याला म्हणसान का तुम्ही? तो तर महाप्रसाद झाला. पार्टी दिल्लीच नाही तुम्ही, सांगू राहिले तुम्हाला. तुम्ही पार्टी दिल्लीच नाही, तुम्ही अधिक विचार करा. पार्टी कायले म्हणते तुम्हाला माहिती आहे पार्टी कायची असते. मग तुमचं म्हणणं काय मग सांगा. पुऱ्या गावातले लोक नाराज होऊन जाईन तात्या जर तुम्ही त्या दिवशी खर्च नाही केला तर. एवढा विचार करा फक्त. कसे काय नाराज होईन ते? नाराज कसे होय सांगा साहेब तुम्ही देवानंद भाऊ. तुम्ही जो तुमच्या खर्चातून रंगपंचमीच्या दिवशी जर तुम्ही खर्च केला नाही तर पुरे गाववाले काय म्हणून? हे सरपंचाचं काम नाही आहे का म्हणून? सार्वजनिक काम आहे म्हणून हे. हे तुम्हाला करणंच आहे, काही करा. त्याच्यात तुमचाच फायदा आहे ना, तेही सांगतो मी कसा तर. आता याच्यापासून जे तुम्हाला पैसे भेटू राहिले त्या 25,000 जो दंड भेटला हे सगळं जण द्यायला तयार आहे. मी म्हटलं त्याले पैसे घेऊन घ्या आणि याच्यातूनच काय खर्च येईन 5-6 हजार रुपये खर्च होईल. बाकीचे ते तुम्हाला भेटू राहिले हे महत्वाचं आहे ना. 5-6 हजार रुपये काय होते? 10,000 रुपये खर्च येते चांगला तो. 10,000 पकडून घ्या, पण नाव तर तुमचंच होऊ राहिलं ना. तरी तुम्हाला 15,000 रुपये शिल्लकचे भेटू राहिले ना, ते तर माना. हे जे याच्यापासून तुम्ही पैसे जमा करू राहिले 25,000 तुम्हाला दंड जो भेटला तर हे सगळं द्यायला तयार आहे ना. हे काय एकाच्या हिश्यात 2500 रुपये येऊ राहिले ना. मी देतो तुम्हाला 2500 रुपये माझ्या हिश्यात आले तर. आता दंड तर सगळ्यालाच भेटलाय. असं करसान तर हे सगळे जण पैसे द्या, नाही तर कोणीच देत नाही. पहा तुम्ही आता काय म्हणतात. नाही तुमचंही बरोबर आहे म्हणा, हे तसे तर काही पैसे देणार नाही. आणि गावाले मला नाव ठेवन का सरपंच असून याची काही जिम्मेदारी नाही आहे का म्हणून, जबाबदारी नाही आहे का म्हणून. काही रंगपंचमीच्या दिवशी हे नाही लावणं ते नाही लावणं सगळं मलाच पाहा लागेल, माझ्याच नाव निघन कारण सरपंचच मी आहे. बरं ठीक आहे तसे म्हणता ना. चला करा पैसे जमा करा सगळ्यापासून. मी काय आहे ते खर्च करायला तयार आहे. काय आहे पटकन सांगा, नाही तर मग आम्ही चाललो जातो सांगाले. सगळे डीजे बुक होईल, मग काय करू? तुम्ही सगळेजण पैसे जमा करा आणि द्या मापाशी, मी तात्याला देतो. चला करा पटकन पैसे जमा. तात्या झाले कबूल. हे सगळ्याचे पैसे मोजून घेता पुरे. मोजा काय लागते आता, खिशातून काढता काढताच मोजून घेतले मी. अरे तात्या डीजे बुक करावं लागेल ना. डीजे बुक करायला नाही चालत काय? अरे डीजे बुक कायले करा लागते? ते त्याच्या ओळखीचा आहे ना सोन्याच्या. लाव रे सोन्या फोनला, स्पीकर पण ऑन ठेव. किती पैसे म्हणते काय म्हणते तर. ये इकडे जरा लपाडा दे. हॅलो कुठं आहे रे? ऑर्डरवर आहे रे डीजेच्या. बोल काय म्हणतो? अरे डीजे पाहिजे होता ना आपल्याला रंगपंचमीले.
पहिले तू महाशिवरात्रीचे पैसे दे. तुला एवढे फोनावर फोन करू राहिले. हा, इकडून आम्ही फोन करतो तो फोन नाही लागत, व्यस्त आहे, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणते. आणि तू जेव्हा आम्हाला फोन करतो तेव्हा बरोबर लागते. हा, पहिले तू महाशिवरात्रीचे पैसे दे डीजेचे. का रे, पैसे तर मी तुम्हाला पुरे दिले होते डीजेवाल्याला द्यायला, मग तुम्ही दिले नाही का डीजेवाल्याला पैसे पुरे? सरपंच साहेब, जे ऍडव्हान्स दिला ना तो ऍडव्हान्सच दिला आहे, अधिक पैसे मुद्दल बाकीच आहे. पहिले तू ते महाशिवरात्रीचे पैसे दे, त्याच्यानंतर डीजे लावीन मी, समजला काय? अरे रंगपंचमीले तू डीजे लाव आणि मागचे पुढचे सगळे घेऊन घे ना एका दमानं. नाही 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 नाही, बिलकुल नाही. पहिले तू हे मागचे पैसे दे, पुरेच्या पुरे क्लिअर दे, आणि याचा वाला ऍडव्हान्स टाक, त्याच्यानंतर डीजे लावतो. नाही तर मग डीजे काही खाली आहे नाही. ते काय लेका, तुले भरोसा नाही पैशाचा? हा, तुले म्हणून राहिलो ना का डीजे लाव, तू मागचे पैसे घे आणि हे घेऊन घे. काय लेका, असं असते काय? तसंच असते रे बा, मापाशी तसंच असते. का रे, तुम्हाला पुरे पैसे दिले होते ना डीजेवाल्याला द्याले, हा, त्याच्यातही काही ना काही तुम्ही पैसे खाल्ले असन, पण त्याचे पैसे नाही दिले. काय नाटक आहे तुमचेवाले? हा, जिथं गेले तिथं डिपॉल्टर पणच करून ठेवला आहे काय? थांब ना तात्या, त्याच्यापेक्षा चांगल्या डीजेवाल्याचा नंबर आहे ना आपल्यापाशी, थांबा. हा, हॅलो, सोन्या बोलू राहिलो. बरं झालं लावला त्या फोन, मी तुलेच फोन लावून राहिलो होतो. पैसे दे ना पहिले. हा, अरे आता लेका किती वर्ष उरायले पैसे देऊ राहिला तू? हॅलो हॅलो हॅलो, काय करू राहिला? मला तर पुरा जवळ बरोबर येऊ राहिला त्याला. हा, आणि तिकडला बी येऊ राहिला बरोबर. हॅलो हॅलो, त्याला आवाज नाही येऊ राहिला बरोबर. ठेवतो मी, नंतर राहतो तुले फोन. हे नाटक बंद कर त्याले. अबे, तिथं तिथं उधाऱ्याच करून ठेवले आहे काय? माझ्यापासून नगद पैसे घेतले तरी तिकडे पैसे दिले तुम्ही. किती वर्षापासून आहे म्हणते तो? हा, तरी देऊन नाही राहिला का तू? अरे टेन्शन नका घेऊ, अधिक एक जण बाकी आहे, त्याला फोन लावतो. त्याला काही ना काही त्या पैसे द्यायचे नसन, तू राहू दे, मला नंबर दे, मी लावतो फोन त्याला. 91 72 18 12 36. हा, हॅलो, डीजे वाले बोलत आहे ना? हा बोला ना भाऊ. अरे डीजे पाहिजे होता म्हटलं रंगपंचमीच्या दिवशी. कुठं पाहिजे होता? कोणतं गाव तुमचं? अरे सातबारा गाव. कोणतं म्हटलं? सातबारा? अरे बापरे, ते तर लय डिपॉल्टर गाव आहे हो. डिपॉल्टर? काय ना डिपॉल्टर आहे आमचं गाव? कोण म्हणे तुम्हाला? हा, काहून काय झाला काय म्हटलं? कसं काय तुम्ही आमच्या गावाला डिपॉल्टर म्हणून राहिले? डिपॉल्टर म्हणजे? अरे तुमच्या गावातनी सोन्या चेत्या नावाच्या पोरानं डीजे सांगितला होता, अधिक पर्यंत पैसे भेटले नाही. आता 3 वर्ष होते त्या पैशाले, आणि त्याला एवढे फोन करू राहिला तर फोनही नाही लागत त्याले. त्याचा फोन बरोबर येते मले. तुमच्या गावात मला डीजे लावायचाच नाही आहे, समजले? त्यानं अधिक पर्यंत माझे पैसे नाही दिले आहे म्हटलं. त्या दोघांच्या ना मग का तुम्ही पुऱ्या गावाला डिपॉल्टर म्हणून राहिले काय? मग तर तुम्ही अशानं कोणत्या गावाल्यानं पैसे डुबले एका दोघांना, तर तुम्ही त्याच्या गावात लावणं बंद करसान. असं थोडी असते, धंदा आहे तुमचा वाला. अरे काय एक ऑर्डरचे थोडी, असे तुमच्या गावात कमीत कमी आतापर्यंत मी 50 ऑर्डर मारले, त्याच्यातले फक्त मला 30 लोकांच्या ऑर्डरचेच पैसे भेटले. 20 लोकांचे अधिक बी त्याच्या अंगावरच आहे, आणि ते दिसून नाही राहिले. मी जवळ गावात राहून मारतो, दिसत बी नाही मला. बरं, मी गावाचा सरपंच बोलू राहिलो, तात्यालेले तुम्ही म्हणसान तर मी पुरेच्या पुरे पैसे आताच टाकून देतो. काय म्हणता तुम्ही सांगा? पुरेच्या पुरे पैसे ऍडव्हान्स सुद्धा टाकून देतो, आणि तुम्ही रंगपंचमीच्या दिवशी तेवढा ऑर्डर मारून घ्या. नाही ना, नाही सरपंच साहेब, मला त्या गावात डीजेच नाही लावायचा आहे. मी काय म्हणतो, हा, 500-600 रुपये जास्त घेऊन घ्या, लावून टाका, जाऊ द्या आता. नाही नाही, डीजे आहेच नाही माझ्या खाली, रंगपंचमीच्या दिवशी डीजेच नाही आहे खाली. बरं ठीक आहे, ठेवतो मग. शेत्या लवकर पयाची पायी तू, याच्या हाती सापडलं हे चांगले झोडपण आपल्याला. पया तुम्ही किती पयाचा आहे तर तुमच्या जण आज डीजे नाही आला रंगपंचमीच्या दिवशी. तुम्ही विचार करता दोघे जण. आता डीजे कुठचाच भेटून नाही राहिला. जा आता, पाच बसा आता, काय आहे तुमचं वालं. घे रे सोन्या, जरा लवकर लवकर कर, चाकोल्या बनवायला टाइम लागते, अधिक व्हायला पाहिजे त्या. झाले ना 4 टोपले तर पहिलेच नेले शेणाचे, आता हे 2 टोपले भरले का होऊन जाते चाकोल्या, लागन तेवढ्या. चाकोल्या बनवणं झाल्या का गौऱ्या मागायला चाललं जाऊ लोकांच्या इथं? म्हणूनच म्हणून राहिलो का शेण पटपट उचला, लवकर टाका त्याच्यात जमिल्या, आता चला लवकर. अरे मी त्याला मजा घेऊ मोहन दा त्याली, तुम्हाला एवढा आहे का मी त्याली मजा घ्या? हा, ही मजा कायले करू? अरे मी सोन्याले आणि चेत्याले दोघाले फोन केले, आणि त्याचे स्विच ऑफ दाखवले. हे बा आता फोन करू राहिलो तर उचलून नाही राहिले ते. अरे तुम्ही तर म्हणे ना पण हा प्लॅन सक्सेसफुल होते म्हणे, हा, आपल्यापाशी कलाकार बी आहे म्हणे. मग ते काय ओरिजिनल वाले होते काय, फॉरेस्ट ऑफिसर? अरे ओरिजिनल वालेच असं म्हणूनच 25,000 रुपये दंड घेतला ना त्यानं. यायले तर पहिले सांगितलं होतं मी का 5,000 रुपयाच्या वर पैसे नका घ्या म्हणून. अरे हे सकाळी आले दोघं जण माझ्या घरी आणि सांगून राहिले होते का आमचं जमत नाही म्हणून. मार दारू केले होते ना, काय जमन त्याचं, ते गेलेच नाही. हे खरोखर वालेच होते फॉरेस्ट ऑफिसर, जे तुम्हाला दंड आकारला तुमच्याकडून. म्हणूनच त्याच्यातला एक साहेब याच्यावर खवळला होता सोन्यावर. काय लावली म्हणे त्या 20,000 मागा 25,000 मागा, बरोबर आहे. म्हणूनच गरम झालता रे बाबा. रे बाबा, गेले आमचे 2500 रुपये. मला वाटलं तुम्ही तिघांना सांगितलेलेच होय का ते, त्यातला एकदम ओरिजिनल सारखी ऍक्टिंग करू राहिले हे. बरं झालं बाबा, नाही तर फिटलो असतो आम्ही जर म्हटलं असतं घेऊन घ्या आम्हालाच टाकून दिलं असतं पोलीस ठाण्यात. त्यानं येऊन राहिले, हे दोघं येऊन राहिले सोन्यांचे त्या. अरे काय ऍक्टिंग केलेली का रिंक्यात आहे ना, एकदम ओरिजिनलच वाटे रे. हा, मला वाटलं नव्हतं राजा, मला तर वाटलं हे देशी पेते तर बस हे काही ऍक्टिंग करत नाही, पण एकदम ओरिजिनल सारखी ऍक्टिंग केली ते ना. आणि ते गाडी आणली ना त्याच्यानं तर लई इम्प्रेशन पडलं. ते काय भाडा आहे त्याचं देऊन द्यायचा म्हणा, 500 रुपये जास्त देतात त्याला, कारण ऍक्टिंगच त्यानं ओरिजिनल सारखी केली ना.
जेव्हा आम्ही त्याला पाहिलं आम्ही स्वतः म्हटलं चक्रात पडलो. काही ओरिजिनल वाले तर नाही होय म्हटलं फॉरेस्ट ऑफिसर. पण पाहिलं तर म्हटलं बा नाही हे ओरिजिनल वाले नाही होय. लय मस्त ऍक्टिंग केली लय जोरदार. 500 रुपये शिल्लकचे घेऊन घे तू आणि बाकीचे दे पैसे दे बा आम्हाला. पहिले गोष्ट तर ऐका तुम्ही. यायले तुम्ही 25,000 रुपये दंड दिला. ते ओरिजिनल वालेच होते. हे दोघं आलेच नाही. काय 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 बोलून करायला म्हटलं रिंके तू हा. अबे कुकडे बोलू आला का काही बी आपलं. अरे हाव ना, तुम्ही ज्याला 25,000 रुपये दंड दिला ते खरोखर वालेच फॉरेस्ट ऑफिसर होते. हे दोघं तर सकाळी आले बा घरी बम दारू पिऊन होते. आमच्या इकडून नाही होत म्हणे जाणं आणि ऍक्टिंग करणं. सपा बोलले ते. म्हणजे आता हे आमचे 2500 चालले गेले तात्याला दिलेले. तर कसं करावं रे यार रे. त्याला भल्ला जाणलं बांधा काय लेका. एवढ्यानं तर बरं झालं. काही नकलीवाले आणि असलीवाले दोघं एका टायमाला नाही आले. जर हे आले असते हे आले असते तुम्ही सगळ्याच्या सगळे आज पोलीस ठाण्यात असते आणि तुमच्यावर केस चालू असती. हा हे गोष्ट बरोबर आहे म्हणा द्यायची. हा कारण हे खरोखर वाले बी आले होते आणि नकलीवाले आणि त्या नकलीवाल्याने सपास आपलं नाव सांगून दिलं असतं का यायचाच प्लॅन होय म्हणून तू. हा त्याच्यासोबत मग रिंग आला असता पोलीस ठाण्यात. नाही तर काय तर घेणं नाही देणं नाही काही. हे असे प्लॅन करत नको जातो बरं येते एखादा अंगावर येऊन जाईन गोष्ट. आम्हाला तर वाटलं का ते नकलीवाले होय आणि मस्त जवारी साधली म्हटलं आपलीवाली. यार कसं करावं काही समजून नाही राहिलं. आता गेले आपले 2500 म्हणून आता. आणि तुमच्या दोघांच्यानं म्हटलं डीजेने भेटला तात्याले त्याच्यात तात्याचे पैसे वाचले. हा ते तर कुठं ना कुठं काढूनच घेणार आहे. त्याचं तर काही हरकत नाही. हे जे गेले 2500 ते कुठं ना कुठं आम्ही बरोबर काढून घेतो. आणि शेण कुठे घेऊन चालले तुम्ही आता. चाकोल्याने करा लागत काय. चाकोल्या करासाठी तर शेण घेऊन चाललो. चल ते आता जाऊ दे. गेले तर गेले पैसे. तेवढ्यानं बरं झालं का हे आपण बनवलेला प्लॅन याच्यातले दोघं जण नाही आले आणि ओरिजिनल वाले नाही आले. नाही तर लंब गेलो असतो आपण. आणि रंग आणाले कधी चालता रे. आमना आता मोहनदा रंग आता स्वतःच्या पैशातूनच आणला लागन. पहिले आता चाकोल्या करू दे मग गौऱ्या मागून येऊ दे आणि मग जाऊ रंग आणाले. चल मी येतो मोहनदा. तुम्ही लय वाचले आणि तुमच्यासोबत मी वाचलो. नाही त्या बेवड्या जर त्या खरोखर वाल्यापाशी सापडले असते ना फॉरेस्ट ऑफिसर पाशी तर चांगलं लंब गेलो असतो आपण. बताशे आणजा नाराय आणजा आणि पूजेचं सामान आणजा आणि कलर आणजा. अरे सोन्या कलर आणून देऊ का तुले का पिचकारी आणून देऊ. मला तुम्ही पैसे देऊन द्या. तुम्हाला माहित नाही मला कोणता कलर पाहिजे तर तुम्ही पैसे देऊन द्या मी आणतो कलर. मग माया आता चाललो मी मार्केटात. चालशील तर चल आणि तुला कोणता कलर पाहिजे तर घेऊन घे खेळाले. नाही मी जातो मग नंतर. तुम्ही मला पैसे देऊन द्या मी घेऊन येतो कोणता कलर पाहिजे तर. बरं मी चाललो म्हणून राहिलो होतो. पूर्ण अंगणात वर घालता का रे ते. हा एका बाजूला करते येणं जाणं कुठून करा. येण्या जाण्याच्या रस्त्यात करून ठेवल्या पुऱ्या चाकोल्या काय वय शेण करून ठेवलं काय. एक बन मोठा थार आणि बस. तुला काही समजत नाही आई. तू जाय बरं अंदर जाय. तुला काय समजू राहिलं याच्यातलं. एका जागी करते शेणाच्या चाकोल्या पुऱ्या अंगणभर नको करू. जाणं कुठून करा. हा जाणं जा एका जागी करतो. जाय बरं तू अंदर. अरे 151 म्हणजे 151 गौऱ्या बस. पूर्ण गाव मिळून एकच होळी आहे म्हटलं. 10-12 थोडी आहे. अरे 151 गौऱ्या कायले म्हणते का कुकडे बोलणं. 151 काहीच्या काही बी. अरे ढेप चुरी सगळं महाग झालं ना. हा आणि तू 151 गौऱ्या म्हणवाला का. शहरात रोडगे बनवासाठी 5 रुपयाची एक गौरी खपते. लाव टोटल 101 गौऱ्या किती रुपयाच्या उरायला तर कुकडे 12 गौऱ्या घे आणि चालता व लवकर इथून. 12 गौऱ्या. अरे 12 गौऱ्यात काय उरायला काहीच नाही होत. 12 गौऱ्यात नाही त्यात अशाच जाऊन जाते भरभर. मग का पुऱ्या गौऱ्या नेता का मग घरच्या. हा 151 गौऱ्या मी नाही देत रे बा एवढ्या नाही देत. बरं जाऊ द्या 151 नाही देत ना तर 101 द्या. आता जाऊ द्या 50 कमी केल्या. आता तुला आखरी सांगतो 21 गौऱ्या देतो. नाही तर मग आम्ही आमची घरी पेटवतो होळी. अरे घरी होळी तरी पेटवायला पुरते काय. हा अरे सार्वजनिक होळी राहते. अरे घरच्या होळीत नाही तुमचं किती मोठं इंधन आहे चाललं जाय ना गौऱ्या चाललं जाय. चला जाऊ द्या तुमचं नाही माया नाही. आता 51 गौऱ्या देऊन द्या आणि विषय मोकळा करा. चला 51 नाही देत रे बा मी आता 40 देतो बस. 40च्या वर नाही देत. अरे आता काय 11 गौऱ्यासाठी काय बसता काय. जाऊ द्या देऊन द्या. चला आणा 51 गौऱ्या आणा आता विषय मोकळा करा. चला ठीक आहे धन्यवाद. हा आप्पाजी येजा म्हटलं आरती करायला मंदिरापाशी आपल्या. होळीच्या नावानं 501 गौऱ्या. चला काकू 501 गौऱ्या द्या होळीच्या नावानं. 501 गौऱ्या काहीच्या काही बी कुकडल्या लवू राहिला काय. 501 गौऱ्या कायले म्हणते काही बोल ना आपलं. अरे 501 अरे सगळ्या बसून म्हटलं 501च्या वर घेतल्या. आणि आता तुम्ही वळखीच्या आहे म्हणून 501 म्हणून राहिलो तुम्हाला. 1001 2001 अशाच गौऱ्या घेतल्या. हे कटला पा बरं किती मोठा भरला आहे तर. 501 गौऱ्या नाही अरे बा एवढ्या नाही आहे. 501 गौऱ्या काही म्हणता का. मग किती देता. 11 गौऱ्या तर होऊन जाते. पुऱ्या गाव मिळून म्हटलं एकच होळी आहे त्या हिशोबानं द्या. 11 गौऱ्या. 11 गौऱ्यात काय होते. तुमचा तर परिवारच कमीत कमी 25 जणांचा आहे. हा आणि 11 गौऱ्या देऊ राहिले काही बी. 11 गौऱ्याच्या वर तर एकाही गौरी भेटत नाही. घेणं असं तर घे तुले. 11 गौऱ्या काकू कुकडे बोलणं कमीत कमी 101 गौऱ्या तरी द्या आता. हा कारण तुम्ही 25 जणांचा परिवार आहे तुमचा. रोडगेवाले येते ना म्हटलं 5 रुपयाची एक गौरी घेते. हा तू सांगू राहिला का मला ह्या गोष्टी. 5 रुपयाची एक गौरी कायले म्हणते. ढेप चुरी सगळं महाग झाला आहे ना. शेण होय ना ते. आता बाबू शेणाला किंमत आहे पाय एवढ्या तर देत नाही. 51 गौऱ्या घेऊन घे. 51 गौऱ्या काकू कुकडे
समजून नाही राहिलं बा. गौऱ्याच होईन ते, दुसरं काही होय काय? गौऱ्या होय म्हणूनच म्हणून राहिली मी. हा 51 गौऱ्या. बरं द्या बाबा, द्या 51 गौऱ्या द्या. कुठं आहे रे तुम्ही दोघेच्या दोघे? होळीसाठी गौऱ्या जमा करू राहिलो होतो तात्या. बोला ना, काय म्हणता? चालू राहिला का होळीची खरेदी करायला? हा येतो, 2 मिनिटात येतो, थांबा. चल ये मग लवकर, आपल्या घरापाशी ये. काकू द्या 51 गौऱ्या द्या, यायला काढून. चल रे सोने, आपल्याला जाणं आहे तात्यासोबत. कुठं जायचं कुठं आहे पण? तिकडे नेऊन झोडपंत नाही आपल्याला. आपल्या ज्यांना डीजेने भेटला द्यायले. अरे खरेदी करायले उलट तात्याचे पैसे वाचले, डीजेने सांगितलं तर त्याचं तर मनासारखंच झालं. चल खरेदी करायला जाणार. तुम्ही दोघं पाहून घेता रे. हा हे पाय 50च्या वरच घेता गौऱ्या, परिवार पाहून. हा ज्याचा परिवार मोठा त्याच्यापासून 50च्या वर. चला येतो आम्ही. अरे येते का नाही येत तात्या? दोघं जण हे कायलेच फोन लावला त्याले, चुपचाप चाललं झालं पाहिजे होतं. अरे माहित नाही मग तुम्हाला कशा आहेत ते दोघं जण? नाही का रे मोहन? नाही त्याला घास लागते बाबा, तुम्हाला माहित ना काय धांदल्या करतात ते. काहून नामदेवराव, दिलीप भाऊ काहून नाही आले? दिलीप भाऊ झाले स्लिप, एक 90 घेतली आणि स्लिप झाले. दिलीप भाऊचं काही समजत नाही. अरे कुठं बसू तात्या? बसायला तर जागा नाही दिसू राहिली, चांगली गच भरली आहे गाडी. एक काम करा, तुम्ही होऊन जा मांग, आम्ही दोघं इकडे बसून जातो समोर. हे पा मांग जागा आहे, बसणार असाल तर बसा मांग, नाही तर काही येऊ नका, काही गरज नाहीये. बरं बसतो बाबा बसतो. अरे दिलीप काका नाही दिसू राहिले, कुठं गेले तर? दिलीप काका झाले त्याले स्लिप. चला पाटील चला घ्या, टाका डायरेक्ट 7वा गेअर टाका गाडीचा आणि चला जाऊ द्या. बोला काय पाहिजे होतं? आता कलरच्या दुकानात आल्यावर कलरच पाहिजे असेल ना होळीसाठी. कलर द्या बा. हा द्या गुलारचा. आणि आपलं बताशे द्या. काय किलो आहे बताशे? बताशे आहे 60 रुपये किलो आणि गुलार आहे 140 रुपये किलो. गुलार म्हटलं आपल्याला जास्त पाहिजे तर त्या हिशोबाने बरोबर लावा तुम्ही. अरे भावा तुम्ही बिनफिकर राहा, कुठे तुम्हाला भाव काढा तुम्ही, आणि जर जास्त वाटले तुम्हाला तर बिंदास मला माल वापस आणून द्या. तात्या आमच्या दोघांना फक्त कलर पाहिजे. हा आणि गुलारचा कलर नाही पाहिजे आम्हाला. मग कोणता कलर पाहिजे तुम्हाला? हे पहा सांगून राहिलो तुम्हाला, जर तो पक्कावाला कलर घेतला तुम्ही पुढीचा तर पाहून घेजा. मी होळी खेळीन नाही आणि रंगपंचमी नाही खेळीन, एवढं लक्षात ठेवता. अरे तर होळी थोडी खेळायला लागते, रंगपंचमीच खेळायला लागते ना. काय होते एक दिवस लावला तर कलर थोच लावा लागत असते. रंगपंचमीच्या दिवशी जो 2-3 दिवस निघाला नाही पाहिजे त्याला म्हणते बा रंगपंचमी. हा घेऊ राहिले गुलाराचा. मी रंगपंचमी खेळीन नाही, जर तो पक्का कलर घेतला तर आणि मा घालायला जे नाही लावला तो पक्का कलर तर पाहून घे जा. हा पाहून घेऊ ना नंतर काय होतं ते. हा यायला घेऊ दे, आम्हाला काहीच नाही पाहिजे म्हणा, आम्ही घेतलाय म्हणा पहिलेच कलर. बरं तुम्ही घेऊन घ्या कलर कोणता पाहिजे तर. आम्ही घेतलाय, आमच्या बाबानं पहिलेच आणलाय गुलाराचा कलर घरी. आम्ही नाही वापरत तो पक्का कलर. काय चेहरे खराब होते त्यानं. मजा केली तात्या आम्ही, आम्हाला नाही पाहिजे पक्का कलर. ह्या वेळेस आपल्या गुलाराच्याच कलरनं सुक्याच कलरनं होळी खेळू. 10 किलो हा सगळा जेवढा कलर आहे तेवढा बांधून द्या. तात्या फक्त 10 किलो? अरे 10 किलो काय होते? 10 किलो काहीच नाही होत. अरे प्रत्येकी व्यक्ती 10 किलो घेऊन राहिलो मी. हा 10 किलो काहीच नाही होत काय? लय जणाले पुरून जाते तो. काय दिवसभर आपल्याला काय गुलारच खेळायचा आहे काय? नाही मला वाटलं फक्त तुम्ही सगळे मिळून 10 किलो घेऊन राहिले काय. 10 किलो वेगवेगळा गुलार द्या. हा आणि बताशे देऊन द्या 11 किलो. किलो भराचे अलग अलग खायला त्याचा. हे काय तुमचं पुरं सामाईन. पैसे दिले तुम्हाला पुरे. अरे काय पाहून राहिले, दोघं जण उचला ना ते पोतं. कमी भारी आहे का ते? उचला लवकर आणि आणा आपल्या गाडीत. अरे घ्या रे सल्ल्या शाहरुख या उचला दोघे जण. घे रे सल्ल्या, तिकडे मोबाईलवर कमी बोल, पहिले घे इकडे. लाव बरं त्याला फोन ला, कुठं आहे ते विचार बरं. किती वेळचे गेले ते? कलर आणायला गेले का काय आणायला गेले काय? आता होळीचा टाइम झाला ना, 5 वाजले ना. काहून तुमच्यापाशी मोबाईल नाही आहे काय? त्याचा मोबाईल खराब झाला, त्यानं माझा मोबाईल नेला. ला माझ्यावर फोन लावला का? हॅलो बोला. अरे कुठं आहे म्हटलं तात्या, 5 वाजले ना. होळी लावा नाही लागत का इथं? हा कुठं घुमून कुठं राहिले तुम्ही? एक काम करा, तुम्ही होळी लावणं चालू करून द्या. बस आम्ही 2 मिनिटात तोपर्यंत पोहोचून जातो. झाडझूड करा आणि होळी लावणं चालू करून द्या. बरं त्याच्यासाठी फोन केला होता. होळी लावणं चालू करून द्या म्हणते, आम्ही 2 मिनिटात पोहोचतो म्हणे. चालू करून द्या, इथं वेळ काही वाया घालू नका. मग थांबा मी अधिक लागेल तर माणसाला बोलावून आणतो. अरे कायले आणा लागते का? इकडेच तर बसले आहे मंदिराच्या मागं. बाद देतो त्याला आवाज मी. तुला सांगू राहिलो ना माझी गाडी ठेव म्हणून. स्वतःची गाडी नेत जाय ना. हा 10 मिनिटात आलो बाबा, 10 मिनिटात. लवकर आला पाहिजे. माझ्या गाडी जर काही कमी जास्त झालं तर पाहून घेतो तू त्याला. हेच होय ना रे घर? हा हेच होय. ओ फुटाणेवाले काका काय पाहिजे होतं? 50 ग्रॅम फुटाण्याचा कलर द्या तुम्ही. हा 50 ग्रॅम फुटाण्याचा कलर अधिक 50 लिटर दुधाले भांग किती लागन? 20 गोळ्या. 20 गोळ्या इतनी तर चांगलं होऊन जाते. घे घाल 50 लाल चांगलं. आणि किती रुपये होते सगळ्या याचे? 840 रुपये. बरं द्या आणा बरं. घ्या 20 गोळ्या आणा भांगीच्या आणि 50 ग्रॅम फुटाण्याचा कलर. थांबा इथं 2 मिनिटात आणतो. लय दारू पिते ना हे, यायला दाखवतो ना आता भांग कशी असते तर. हा दारूले भुलूनच जाय नाही भांग पेल्यावर. पण कोणाला माहित नाही पडू द्या लागन त्या भांग आहे म्हणून त्याच्यात. हा शरबत आहे म्हणून चालू द्यायचं ती. हे घ्या यात राहिली सगळंच आहे पाहिजे. हे घ्या पैसे. ठीक आहे चला येतो. अरे पैसे कमी आहे रे हे.
अरे राहू द्या, जास्त आहे तर राहू द्या तुमच्याच पशी. अबे कमी आहे 20 रुपये. घ्या तात्या, पहिला सरपंचाचा मान आहे होळीले पेटवाचा. घ्या, लावा तुम्ही अंगार लावा पूजा करून. थांबा हो तात्या, थांबा, आमचा हार राहिला ना टाकाचा. टाका बाबा टाका, आणा, लय मोठा आणला रे. झालं का आटपलं का तुमचं करा शांता आजी, पूजा कर आणि करा हो तात्या, पूजा करा आता. घ्या लावा अंगार लावा होळीले. सर्व गावकरी वासियांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय.